देशावर संकट आलं तर आम्ही कायम पंतप्रधानांसोबत असणार असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय। त्याचबरोबर काश्मीर आपलं आहे आणि आपलंच आहे असंही ठाकरेंनी बजावून सांगितलंय। दगाबाज मित्रांपेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली। शिवसेना भवनात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याची माहिती मिळते। त्याचबरोबर एक वेळ देशात भाजप राहणार नाही पण काश्मीर आपलं राहील असंही विधान ठाकरेंनी केलं। या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे काय म्हणाले पाहूयात। ठाकरेंच्या बैठकीची इनसाइड स्टोरी। जेव्हा देशावर संकट येईल तेव्हा पंतप्रधानांसोबत राहू। काश्मीर कालही आपलं होतं, आजही आपलं आहे आणि उद्याही आपलंच राहील। एक वेळ भाजप देशात राहणार नाही परंतु काश्मीर देशात राहील। आपले त्यांच्यासोबत वैचारिक मतभेद असतील पण ज्यावेळी संकट येईल तेव्हा आम्ही त्यांच्यासोबत राहू। भाजपचं ओव्हरलोड झालेलं जहाज बुडणार आहे, आमचं जहाज बुडणार नाही। अमित शहा हे अजित पवार आणि शिंदेंच्या पक्षासह 3 पक्षांचे प्रमुख आहेत। सत्ता येते आणि जाते, सत्ता आल्यावर हुरळून जायचं नाही। सत्ता गेल्यावर निराश व्हायचं नाही, सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करायचे। निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पडल्या पाहिजेत। निवडणुका होतात तेव्हा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी प्रचार दौऱ्यामध्ये उतरू नये। दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा, भाजप दगाबाज मित्र निघाला। बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा मुख्यमंत्री पदावर बसला तेव्हा शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना संपवण्यासाठी रणनीती भाजपनं आखली। बाळासाहेबांनी भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठं केलं। भाजप देशात मोठा होत असताना बाळासाहेबांनी कुठलंही काहीही मागितलेलं नाही। सोडून गेले त्यांना जाऊ द्या, आपल्याला लढायचं आहे। शिवसेना अगोदर देखील लढत होती, आताही लढत राहील।